भिगवण शहरातून एका हिंदू मुलीचं अपहरण करण्यात आलेलं आहे। तिच्या आईच्या आणि भावाच्या डोळ्यामध्ये चटणी टाकून त्या मुलीला पळवून घेऊन ती मुलं दोन गेलेली आहेत। तर या संदर्भामध्ये आज 4 वाजता भिगवण येथे हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं आहे। पोलीस प्रशासनसुद्धा अत्यंत टोकाचा प्रयत्न करतं आहे। आज सकाळी पुणे ग्रामीणचे SP माननीय गिल साहेब यांच्याशी बोलणं झालं आहे। राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ यांच्याशी बोलणं झालं आहे आणि आता सांगली SPनी पण मला या विषयावरती बोलावलं होतं। SP ऑफिसला गेल्याच्या नंतर आपल्या कोल्हापूरचे IG माननीय सुनील फुलारी साहेब यांच्याशी चर्चा झालेली आहे। मुलीचा जबरदस्तीने व्हिडिओ तयार करून तो पोलीस अधिकारी त्यांच्या नातेवाईकांना पाठवला जातोय। मी आता मुलीचे भाऊ, मुलीचे मामा, मुलीचे चुलते यांच्याशी चर्चा केलेली आहे। मुलीला वडील नाहीत, मुलीचं लग्न ठरलं होतं, मुलीचं लग्न पुढच्या 2-4 दिवसामध्ये होतं आणि अशा परिस्थितीमध्ये जबरदस्तीनं या मुलीचं अपहरण केलेलं आहे आणि म्हणून मी आज भिगवणला आलोय। भिगवण पोलीस स्टेशनला भेट देणार आहे आणि हिंदू समाज सर्व संतापलेला आहे, तो एकत्रित आलेला आहे आणि हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। बाकीची सविस्तर चर्चा पोलीस स्टेशनला अधिकाऱ्यांच्या सोबत करून मी तुम्हाला सविस्तरपणे सांगेन। दरम्यान भिगवण तरुणीच्या अपहरणा प्रकरणामध्ये एक मोठा ट्विस्ट आलाय। भिगवणे प्रकरणातील ती मुलगी कॅमेरा समोर आपलं अपहरण झालं नसून माझं आणि त्या तरुणाचं प्रेम संबंध आहेत असं तिनं स्पष्ट केलंय। त्यानं कोणत्याही प्रकारची जबरदस्ती केली नाही, मी माझ्या मर्जीनं निघून आली आहे अशी कबुली या तरुणीनं दिली आहे। मी वैष्णवी राजा आठवडे, मी जाहीर शेख यांच्यासोबत 9 वर्षापासून प्रेम संबंधात आहे। तर काल झालेल्या प्रकरणात माझ्यावरती कोणतीही जबरदस्ती केली नाही, मी माझ्या स्वतःच्या मर्जीने आली। माझ्यावरती अपहरण झाले नाही किंवा चटणी वगैरे टाकण्यात आली नाही। तर राजकीय माणसांनी डोळे त्यांच्या स्वतः राजकीय लोकांनी डोळ्या बाजून घेऊन नये आणि मी माझ्या मर्जीने आले। या संदर्भात अधिकचे अपडेट जाणून घेऊयात प्रतिनिधी मंगेश कचरे यांच्याकडून। मंगेश, आपण पाहतोय की आता भिगवणेमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चा निघालेला आहे, सध्या तिथली स्थिती काय आहे आणि या प्रकरणाचे अपडेट्स काय समोर आले? नक्कीच काही वेळापूर्वी या ठिकाणी हिंदू जन आक्रोश मोर्चा देखील निघाला आहे। मात्र या मोर्चा निघण्यापूर्वी या मुलीचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे। त्या व्हिडिओमध्ये त्या मुलीचं असं म्हणणं आहे की मी माझ्या मर्जीने आलेली आहे, असा हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे। सध्या भिगवण पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये गोवा किचन पडळकर यांच्यासहित हजारो कार्यकर्त्यांनी हे आंदोलन सुरू केले आहे।